सध्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल राज्याची 2024ची विधानसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये राज्याच्या प्रमुख नेते मंडळींनी निवडणूक येण्यासाठी मोठमोठ्याला घोषणा केल्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला होता, की आम्ही 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू, कर्जमाफी 100% कर्जमाफी करू, बेरोजगारांना नोकऱ्या लावू, वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रलंबित योजना अंमलात आणू. ह्या सगळ्या घोषणा दिल्या. आता घोषणा दिल्यानंतर आता समाज विचारायला लागला प्रश्न. मतदार राजा हा त्यांना प्रश्न विचारायला लागला. तुम्ही सांगितलं 7/12 कोरा करू, ह्या मुद्द्यावर तुम्ही बोलायला तयार नाही, बेरोजगारांच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. मधल्या काळात अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री ज्यावेळेस किंवा राज्यातील प्रमुख नेते मंडळी मंत्रिमंडळात ते फिरत असताना लोकांनी प्रश्न विचारला 7/12 कोरा करायचं काय झालं? हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना कुठला उत्तर देता आलं नाही. निरुत्तर त्या ठिकाणी झाले. मग आता लोकांना डायव्हर्ट कसं करायचं? तर मग गावागावात हिंदू मुस्लिम चालू करून दिलं. समाजामध्ये तेढ निर्माण करून दिलं. मग आपल्यातल्याच काही मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांना सांगायचं तुम्ही ह्या समाजाचं नेतृत्व करा, तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करा आणि समाजामध्ये वाद लावण्याचं काम या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे. काही आपल्यातल्या मंत्रिमंडळातल्या काही आपल्या आमदारांना सांगायचं की तुम्ही या ज्येष्ठ नेत्यांबद्दल हे बोला, ते बोला. फक्त लोकांना डायव्हर्ट करायचं. या सगळ्या गोष्टीपासून डायव्हर्ट करण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे. साठीच उद्या आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी उद्या आम्ही काळी दिवाळी साजरी करतो. कलेक्टरच्या दारात उद्या आम्ही दिवसभर या ठिकाणी बसून काळी दिवाळी साजरा करण्याचा आम्ही आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे. तर उद्या सकाळी 10 ते दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. म्हणजे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. 2 दिवसात दिवाळी आली, अजून लोकांच्या खात्यावर पैसे नाही. रक्कम दिली तुटपुंजी, ती सुद्धा रक्कम अजून मिळाली नाही. शांततेच्या मार्गाने सरकारला जाग आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही दिवाळी साजरी करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.